आपल्या आजूबाजूला आपण बघतोय ख्रिसमसची तयारी जोरात सुरू आहे, नाही का? प्रभू येशूचा वाढदिवस सर्व जगामध्ये साजरा केला जातो. कोणत्या दिवशी? 25 डिसेंबर. ज्याच्या जन्माची तारीखच नाही ती तारीख ठरवलेली आहे. असो, आणि कुठे साजरा केला जातो जन्मदिवस त्याचा? गायीच्या गोठ्याला हिंदी शब्द काय? गोशाला. हिंदी में गौशाला. गौशाला में वो क्या करते हैं? प्रभु यीशु मसीह का जन्मदिन मनाते हैं, सालों से मनाते आ रहे हैं. अब ये जो नई पीढ़ी है इनका जन्म कहाँ पर होता है? हॉस्पिटल में. तो आप जब अपना जन्मदिन मनाते हो हॉस्पिटल में मनाना चाहिए. प्रभू येशूचा जन्म गोठ्यात झाला म्हणून इतकी वर्ष ते त्या गोठ्यामध्येच त्याचा जन्मदिवस साजरा करतात. स्वतःचा जन्मदिवस पाळण्यात करतात का? नाही ना. का? मोठा झालाय. किती दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे आमचा येशू अजून बाळच आहे, अजून गोठ्यातच आहे. किती विचित्र गोष्टी आहेत पहा. आमचे जन्मदिवस आम्ही आमच्या घरात चांगल्या व्यवस्थित रीतीने अगदी मस्तपैकी साजरे करतो. पण जो आमच्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला त्याला अजूनही बाळ म्हणून गोठ्यामध्ये पाहिलं जात आहे, है ना? तो अजूनही बाळ आहे का? वो अभी भी बच्चा है? नहीं, वो तो कभी का बड़ा हो गया. अब वो बच्चा नहीं है, वो राजाओं का राजा है. अब वो प्रभुओं का प्रभु है. हालेलुया. तो अद्भुत मंत्री, तो सनातन पिता, तो अनादि कालापासून अनंत कालापर्यंत. हालेलुया. आणि अशा महान परमेश्वराला आजही आम्ही गोठ्यात नेऊन ठेवतो. कुठे? तुझी जागा इकडे आहे, याच्या बाहेर यायचं काय? लिहिले पहा कलस्यकरस पत्र 3 अध्याय वचन 1. कलसियों की पत्री उसका 3 अध्याय वचन 1 हम पढ़ेंगे. नंबर 279 कलसियों की पत्री उसका 3 अध्याय वचन 1. अतः जब तुम मसीह के साथ जिलाए गए तो स्वर्गीय वस्तु की खोज में रहो जहाँ मसीह विद्यमान है और परमेश्वर के दाहिने ओर बैठा है. हाँ, कहा? परमेश्वर के दाहिने ओर. मराठीत काय लिहिलं पहा? 3 अध्याय कलस्य वचन 1. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवला गेला, पुढचा शब्द महत्वाचा आहे, तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. कुठे आहे तो? कोणाच्या? पित्याच्या, बापाच्या उजवीकडे तो बसलेला. म्हणजे आता त्याचं ठिकाण कोणतं आहे? स्वर्गीय स्थान, पित्याच्या बरोबरीचं स्थान. त्याच्या उजवीकडे बसणं म्हणजे काय? सर्व अधिकार त्याला मिळालेला आहे. सर्व अधिकार त्याच्या हाती आहे. सर्वोच्च अधिकार आणि सत्ता ही त्याच्या हातात आहे. जसं प्राचीन काळी राजाच्या बाजूला, उजव्या बाजूला मोठ्या अधिकाऱ्याला बसवलं जात असे, तसं आता आमचा प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. हालेलुया. लोकांनी त्याला गोठ्यात नेऊन ठेवलं आहे, परंतु पित्यानं त्याला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणून आपण गोठा बनवत नाही. हालेलुया. तर आम्ही काय करतो? आम्ही
त्यानं जे त्याच्यासाठी बनवलेलं त्याचं घर, ते घर सजवतो. खरं आहे का? क्या मैं सच बोल रहा हूं? हालेलुया. गौशाला में नहीं, क्योंकि हमारा प्रभु यीशु मसीह अब पिता की दाहिने ओर बैठा है. सारे अधिकार, सारी सत्ता उसके हाथों में है. हालेलुया. डेकोरेशन करते हैं, बहुत सारे डेकोरेशन. मैं हर साल देखता हूं डेकोरेशन की मात्रा बढ़ती ही जा रही है, कम नहीं हो रही है. उनको ऐसा लगता होगा जो ज्यादा डेकोरेशन करेगा वो स्वर्ग में जाएगा, है ना? किती डेकोरेशन त्या गोट्याच्या भोवती. का म्हणते? कारण काय होतं त्या गोठ्यामध्ये प्रभू येशूला जन्म घेण्याचं मागचं कारण काय होतं? त्याला इतरत्र कुठे काय लिहिलंय वचनामध्ये? जागा मिळाली नाही. इतरत्र कुठे त्याला जागा मिळाली, म्हणून त्या मरियेला कुठे जावं लागलं? गोठ्यामध्ये. आज जगाची स्थिती तशीच आहे बघा. आजही लोकांच्या हृदयात त्याला जागा नाहीये, म्हणून त्याला गोठ्यातच जावं लागतंय. आज भी यही हाल है. प्रभु को वो अपने घर में नहीं ले रहे. अगर उन्होंने अपने घर में, अपने दिल में उसको लिया होता तो उनको वहां पर यीशु मसीह को रखने की जरूरत नहीं पड़ती थी. वो अभिमान से, बड़े प्यार से कहते कि मेरा यीशु मसीह उस गौशाला में नहीं, मेरे दिल में रहता है. वो अब बच्चा नहीं, वो अब राजा बन चुका है. वो मेरा पिता बन चुका है, वो मेरा उद्धारकर्ता बन चुका है, उससे सारा अधिकार मिल चुका है. हालेलुया. ये हमारे लिए गौर की बात है. इसलिए मैं सवाल पहले ही पूछा कि क्या क्रिसमस हमें मनाना चाहिए या नहीं मनाना चाहिए? मनाना चाहिए, लेकिन किस तरह से मनाना चाहिए? जैसी दुनिया मनाती है वैसे हम नहीं मनाएंगे. हम तो प्रभु के वचन के अनुसार मनाएंगे. हम तो प्रभु को जैसा अच्छा लगता है वैसे ही मनाएंगे, जो उसको पसंद है वो. हालेलुया. इस तरह से हम ये क्रिसमस मनाएंगे. वो डेकोरेशन करते हैं, वो तारा लगाते हैं, वो लाइट्स लगाते हैं. प्रभु ने कहा तुम्हारा शरीर मेरा मंदिर है, मेरा घर है. हालेलुया. क्या उस तारे से हम इस घर को सजा सकते? ती तोरण वेगवेगळी लावून कलर वेगवेगळे, त्याला आम्ही त्याने आम्ही घर सजू शकतो? कशाने सजवलं पाहिजे? प्रीती, शांती, आनंद, लीनता, नम्रता हा आमचा तारा आहे. 5 असतात ना त्याच्यामध्ये कोपरे. प्रीती, शांती, लीनता, नम्रता, आनंद हा काय आमचा, आणि बाकीचे उरलेले समजा तोरण आहेत. हालेलुया. त्यांच्या गोट्यातल्या डेकोरेशन साठी इलेक्ट्रिकच्या पॉवरची गरज लागते, परंतु आत्म्याचं घर सजवण्यासाठी आत्म्याच्या पॉवरची गरज लागते. आणि ज्यांच्यावर पवित्र आत्म्याची ही पॉवर आहे, ही शक्ती आहे, त्यांची हृदय या सर्व गोष्टींनी सजलेली आहेत. त्यामुळे बाहेरच्या वस्तू आणून सजवण्याची गरज नाही. हालेलुया. बाजारातल्या वस्तू आणून प्रभूचं घर सजवायची गरज आम्हाला पडत नाही, कारण त्यानं त्याच्या आत्म्याच्या गोष्टी देऊन त्याचं मंदिर, त्याचं घर सजवलेलं आहे. हालेलुया. म्हणून ख्रिसमसचा जास्त आनंद आपल्याला असला पाहिजे. हालेलुया. कारण प्रभु यीशुच्या द्वारे, प्रभु यीशु मसीह के द्वारा ये सच्चाई हम तक पहुंची, इसलिए हम अब गौशाला में नहीं, हमारे दिल में प्रभु यीशु मसीह को रखते हैं. इसलिए हम वो बाजार की चीजों से डेकोरेशन नहीं करते, बल्कि आत्मा की बातों से हम प्रभु के घर का, प्रभु के मंदिर का डेकोरेशन करते हैं. हालेलुया. प्रभु को महिमा देते हैं. कारण म्हटलंय, काय म्हटलंय? पावित्र्याने हृदय सजवा, जीवनात तुमच्या
येशू ख्रिस्ताला हा खरा क्रिसमस. रोज जो आपल्या जीवनात जो रोज अपने जीवन को प्रभु यीशु मसीह को लेकर चलता है, उसके लिए हर दिन क्रिसमस है. हालेलुया. देखो हम लोग नवंबर महीने से हमारा क्रिसमस शुरू हो गया, बरोबर ना. आता तो संपेल जून जुलैला. हाले खूप कमी लोकांना कळलंय. हॅलो, नोव्हेंबर पासून सुरू झाला की नाही. बघा सगळे जमतायत, दर रविवारी मस्त नाचतायत, गाणी म्हणतायत, प्रार्थना करतायत, खातायत, एकत्र राहतायत. घरीची आठवण येत नाहीये, घरी जावंसं वाटत नाहीये. हालेलुया. हा क्रिसमस हा आनंद आहे, हा प्रभू मधला आनंद आहे. का? कारण ख्रिस्त आमच्यामध्ये जन्मलेला आहे. स्वर्गाचा आनंद आमच्यामध्ये जन्माला आलेला आहे. म्हणून घरापेक्षा आम्हाला हे ठिकाण जास्त आवडतं. हालेलुया. आणि इथे आता 30-31ला तर आमचा जल्लोषच असणार आहे इकडे. 31 आणि 1ला, बरोबर ना. किती मोठा क्रिसमस चालू आहे बघा. जवळजवळ 1,500 लोक एकत्र येणार आहेत आणि प्रभूच्या नावाचा महिमा इथे होणार आहे. मग थांबणार आहोत का आम्ही? नाही, मग आम्ही घरोघरी जाणार आहोत. हालेलुया. एकमेकाला भेटणार आहोत, आम्ही तिथे प्रार्थना करणार आहोत, आम्ही तिथे शिक्षण घेणार आहोत, आम्ही तिथे भाकर मोडणार आहोत. जुने मंडळी, जुने शिष्य जे काही करत होते ते आम्ही करणार आहोत, कारण ख्रिस्त आजही आमच्या हृदयामध्ये आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय जय जय. तो स्वर्ग छोड़, वो स्वर्ग छोड़कर पृथ्वी पर हमारे लिए आया ताकि हमें हर एक बुराई से, पापों से छुटकारा मिले. ये आनंद है, इससे बड़ा आनंद कोई नहीं है. तो सबसे बड़ा दिन मैं यही कहूंगा, 25 नहीं, 25 दिसंबर नहीं, आज का. हालेलुया. कल ये सब बातें याद करोगे तो कल का, परसों से याद करोगे, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए तू, तो परसों का भी. हालेलुया. जब तक सांस में सांस है, जब तक हम याद करेंगे उसकी बातें, उसकी आज्ञाओं को, तब तक हमारे लिए क्रिसमस है. हालेलुया. लेकिन दुख की बात है, देखो यूहन्ना 1:11 क्या कहता है. योहान 1 उसका 11 त्याचा 11. यूहन्ना की पहली पत्री उसका पहला अध्याय वचन 11 अध्याय. योहान 1:11. वचन 1:11 मी वाचत असतो. जे त्याचे स्वतःकडे, त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला अंगीकारले. हॅलो कॅथलिक लोक, जे त्याचे स्वतःचे, त्यांच्याकडे तो आला, पण त्यांनी त्याला अंगीकारलं नाही. त्यांनी त्याचा स्वीकार केला, त्याला आपल्या हृदयात घेतलं, त्याला आपल्या घरात बोलवलं, त्याला बाहेर गोट्यातच. हालेलुया.
हालेलुया. सगळ्या हिंदूंनी म्हणा त्यांना त्याने तिकडे घेतलं नाही म्हणून तो आमच्याकडे आला. तुम्ही नका घेऊ, आम्ही घेणार. हालेलुया. आम्ही घेणार, आम्ही त्याच्याबरोबर चालणार, आम्ही रोज क्रिसमस करणार. तुम्ही फक्त 25 तारखेला कराल किंवा 8 दिवस कराल. हालेलुया. आणि देवाला आवडत नाही अशा गोष्टींनी कराल, परंतु आम्ही आयुष्यभर त्याला आवडणाऱ्या गोष्टींनी करू. हालेलुया. कारण तुम्ही त्याला घेतलं नाही. वचन स्पष्ट म्हणतं, जे त्याचे स्वतःचे होते त्यांच्याकडे तो आला, पण त्यांनी त्याला अंगीकारलं नाही. त्यांनी त्याला घेतलं आणि त्याच्या नावाने क्रिसमस करतायत. अरे त्याला घेतलं नाही तुम्ही. तो दाराशी उभा होता, आजही उभा आहे, आजही ठोकत आहे, आजही तो वाट पाहत आहे, उघडतच नाहीये. हालेलुया. आम्ही उघडलं का? येस येस. जितक्यानी उघडलं तितक्यांच्या घरात तो आला. तो त्यांचा झाला. तो त्यांच्या बरोबर जेवला. तो त्यांच्या बरोबर राहिला. हालेलुया. पण जे त्याचे होते त्याने आजही त्याला घेतलं नाही. त्याची दुसऱ्यांदा येण्याची वेळ जवळ आली आहे. हालेलुया. त्याची प्रभु यीशु मसीह के फिर से दूसरे बार वो आने वाला है. वो दिन नजदीक आया है. फिर भी जो उसके अपने कहलाते हैं, हम कैथोलिक कहलाते हैं, यीशु मसीह का नाम लेते हैं, फिर भी वो उसको अपने घर में नहीं ले रहे हैं. त्याचा स्वीकार अजूनही करत नाहीये. हो. म्हणून मी म्हटलं आम्ही क्रिसमस साजरा केलाच पाहिजे. हालेलुया. पहिली गोष्ट का केला पाहिजे? कारण देवानं त्याचं अभिवचन जे आम्हाला दिलं होतं ते पूर्ण केलेलं आहे. कुठे दिलं होतं अभिवचन? एदेन बागेमध्ये, प्रारंभाच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायात 15व्या वचनामध्ये. वाचूया. प्रारंभ, उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय वचन 15 वाचू आपण. नंबर 5 उत्पत्ति उसका 3रा अध्याय वचन 15. और मैं तेरे और इस स्त्री के बीच में और तेरे वंश और इसके वंश के बीच में बैर उत्पन्न करूंगा. वह तेरे सिर को कुचल डालेगा और तू उसकी एड़ी को ठसेगा. ना 15 वचन. आणि मी तुझ्यामध्ये व स्त्रीच्या मध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वैर ठेवीन. कोणाला सांगतोय प्रभू? हे कोणाशी बोलत आहे? सापाशी. हालेलुया. आणि मग इथे पुढे तो काय म्हणतो? तुझ्या बीजामध्ये आणि तिच्या बीजामध्ये मी काय ठेवीन? वैर ठेवीन. आणि तो तुझे डोके फोडीन. कुठे घटलेली होती गोष्ट? एदेन बाग. पिता ने ये अभिवचन दिया था. शैतान को उसी दिन उसने बताया था कि ऐसा होगा. वो तेरे सर को कुचलेगा और तेरी सत्ता नष्ट हो जाए. हालेलुया. ये अभिवचन परमेश्वर पिता ने दिया था और उस अभिवचन को परमेश्वर पिता ने पूरा किया. हालेलुया. कैसे पूरा किया सब लोग जानते हैं. दूत को भेज दिया मरिये के पास. फिर जो बातें थी वो सारी बातें हम लोग जानते हैं. हम वो बातें फिर से नहीं दोहराएंगे. त्या गोष्टी आपण परत. आणि पित्यानं त्याला दिलेलं वचन पूर्ण केलं.
सर्व जगाच्या पापांसाठी, त्यांच्या तारणासाठी, सैतानाचं राज्य नष्ट करण्यासाठी जे वचन पित्यानं दिलेलं होतं त्या वचनाप्रमाणे त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या पृथ्वीवर पाठवलं. हालेलुया. म्हणून आम्हाला ख्रिस्त जन्माचा आनंद साजरा केलाच पाहिजे. कारण तो जर या पृथ्वीवर आला नसता, त्यानं जर मनुष्याचं देह धारण केलं नसतं, तर आज आम्हाला सुटका मिळाली नसती. हालेलुया. हमें छुटकारा मिला, इसका कारण ये है वो स्वर्ग को छोड़कर पृथ्वी पर मनुष्य के रूप में आ गया. हालेलुया. दूसरी बात, क्यों हम इस दिन को मनाएंगे? क्योंकि उसके ही जन्म के द्वारा हमें उद्धार मिला है. त्याच्याच जन्मामुळे आम्हाला काय मिळालं आहे? तारण मिळालं आहे. हालेलुया. सार्वकालिक जीवन मिळालं. त्याच्या जन्मामुळे तो जर पृथ्वीवर आला नसता तर हे तारण आम्हाला मिळालं नसतं. पहा लूक 2:10, लूक की किताब 2 अध्याय वचन 10. पढ़ना नंबर 84, लुका की किताब उसका 2 अध्याय वचन 10. तब स्वर्गदूत ने उनसे कहा, मत डरो, क्योंकि देखो मैं तुम्हें बड़े आनंद का सुसमाचार सुनाता हूँ जो सब लोगों के लिए होगा. काय म्हटले पहा, मग दूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याचे शुभवर्तमान मी तुम्हाला सांगतो. 11 वचन. वचन 11 कि आज दाऊद नगर में तुम्हारे लिए उद्धारकर्ता जन्मा है. आमेन. और यही मसीह प्रभु है. कारण दाविदाच्या नगरात तुम्हासाठी तारणारा जन्मला आहे. हालेलुया. आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. पहिली विभाग 10व्या वचनात काय म्हटलंय? सर्व लोकांस जो मोठा आनंद, नुसता आनंद नाही, कसा आनंद? हॅलो, तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय का? सर्व लोकांचो मोठा आनंद, छोटा नाही. हालेलुया. काय आहे तो मोठा आनंद? दाविदाच्या नगरात आमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. हा तो मोठा आनंद आहे. आणि मग साजरा का नाही करायचा? हालेलुया. तो साजरा केलाच पाहिजे. हालेलुया. हमारे लिए उद्धार करता जन्मा है जो प्रभु यीशु मसीह है, और वो सबसे बड़ा आनंद की शुभवर्तमान. वो कहता है आनंद की ये सुवार्ता मैं तुम्हें बताता हूं. कोण म्हणते हे? कोण म्हणते? दूत आनंदाने ही सुवार्ता त्यांना सांगत आहे, मेंढपाळाला, की तुमच्यासाठी एक मोठा आनंद आहे, तुमच्यासाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे. हालेलुया. हालेलुया. तुमचा पगार 1 लाखाने वाढणार आहे. ही नाही, ही 1 लाखाने वाढणारे म्हटलं तर चेहरे काय लगेच फुलले बघा. मी मगापासून मोठा आनंद म्हणतोय, कोणाचे चेहरे फुलत नव्हते. हॅलो, कुठे आहे आपला आनंद? 1 लाखात. अशाच भविष्यवाणी केल्या जातात बऱ्याच ठिकाणी. तुझ्यासाठी प्रभूने बंगला बांधलेला आहे, तुझ्यासाठी ही गाडी मिळणार आहे, तुला असं होईल, तुला तसं होईल. हालेलुया. समोरची लोक खुश. हॅलो. पण सगळ्यात मोठा आनंद हा आहे, आमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. हमारे लिए उद्धार करता जन्मा है. ये सबसे बड़ा आनंद है, ये सबसे बड़ी
बड़ी बात है. हालेलुया. याच्यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणतीच नाही. साजरा केलाच पाहिजे. हालेलुया. एक कोंबडीच्या ऐवजी 2 कोंबड्या घेऊन जा. प्रभूला धन्यवाद. त्याच्या जन्मामुळे आम्हाला काय मिळालं आहे? तारणारा मिळाला आहे. तिसरी गोष्ट, का आम्ही साजरा केला पाहिजे, का आम्ही आनंद केला पाहिजे? कारण पापाचा अंधकार दूर करण्यासाठी तो जगाचा प्रकाश बनून आलेला आहे. हालेलुया. तो जगाचा प्रकाश बनून आलेला आहे. योहान 12:46. योहान 12 अध्याय वचन 46. पढ़ना नंबर 151, यूहन्ना उसका 12वां अध्याय वचन 46। मैं जगत में ज्योति होकर आया हूँ ताकि जो कोई मुझ पर विश्वास करे हालेलुया. वह अंधकार में न रहे। आमेन. हालेलुया. काय लिहिलंय पहा? मी जगाचा प्रकाश आलो, मी प्रकाश असा जगात आलो आहे यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये. हालेलुया. संध्याकाळ झाली की लाईट लावतो का सगळे? का अंधारात राहावंच वाटत नाही? हॅलो. समजा तुम्ही जेवायला बसलात किंवा हॉटेलमध्ये गेलात, लाईट अचानक गेली, कसं वाटेल? थोडा वेळ वाट बघतो ना, कधी लाईट येते. आपल्या लोकांना, वसईतल्या लोकांना खूप अनुभव आहे, कारण लोड शेडिंगचा अनुभव आपण घेतलाय. 3-3 तास 4-4 तास पूर्वी त्यावेळेला लाईट जायची नाही का? किती वाईट वाटायचं. पण हा अंधार कसला आहे? हा पापाचा अंधार, हा शापाचा अंधार, हा शैतानी अंधार. हालेलुया. ते जगातली इलेक्ट्रिक दूर नाही करू शकत. हालेलुया. आणि म्हणून तो दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. हालेलुया. काय म्हटले पहा परत एकदा 46. मी प्रकाश असा जगात आलो आहे यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात चालू नये. त्याने अंधारात. आज हे आजूबाजूला जेवढे गोठे बनवलेले आहेत ते अंधारात आहेत की प्रकाशात आहेत? वचनाप्रमाणे सांगा. मी बोलतो म्हणून नका. हालेलुया. काय आहे अंधार? मूर्तिपूजा हा अंधार आहे. बरोबर की नहीं? वचनाप्रमाणे प्रभु यीशु के वचन के द्वारा मूर्ति पूजा ये क्या है? दुनिया में भरा हुआ अंधकार है. क्योंकि पुराने नियम में या नए नियम में ऐसे बहुत सारे प्रभु के वचन हैं जो हमें बताते हैं कि मूर्ति पूजा नहीं करनी चाहिए, लेकिन ये कोई पढ़ता ही नहीं, ये कोई सुनता ही नहीं. कितने सारे वचन हैं. हम एक दो वचन देखेंगे मूर्ति पूजा के बारे में. पुराने नियम में क्या क्या है? निर्गम की किताब में 20वां अध्याय वचन 3 और 4 हम पढ़ेंगे. पढ़ना नंबर निर्गमन उसका 20वां अध्याय वचन 3 और 4। तू मुझे छोड़ दूसरों को ईश्वर करके न मानना। आमेन। 4 वचन। तू अपने लिए कोई मूर्ति खोद कर न बनाना, न किसी की प्रतिमा बनाना जो आकाश में या पृथ्वी पर या पृथ्वी के जल में है. काही नाही, माझ्या समोर तुला दुसरे किती झाले? तू आज चर्च मध्येच कितीतरी बघा ना, मोजा जाऊन तिकडे. क्रिसमस आमचा आहे म्हणतात. तुम्ही नाही घेतलं त्याला, आम्ही घेतले, तो आमचा आहे. हालेलुया. काय म्हटले पुढे? चौथे. तू आपणासाठी कोरी मूर्ती
मी वचन घेत आहे. आज ख्रिसमसचा आनंद जर तुमच्यामध्ये असेल, हा व्हिडिओ कॅथलिक लोकांमध्ये इतका व्हायरल करा की त्यांच्यामध्ये दुसरा ख्रिसमस येईल, तो आनंदाचा ख्रिसमस असेल, मोठा आनंद. हालेलुया. जाऊ दे ना, वचनाचा प्रकाश तरी त्यांच्या जीवनापर्यंत पोहोचला तर आम्ही म्हणू की खरा ख्रिसमस आम्ही साजरा केला. हालेलुया. आणखीन एक वचन आपण पाहूया. लेवीचं पुस्तक वचन अध्याय 19:4. पुराना नियम और नए नियम में कितने मूर्ति पूजा का निषेध करने वाले, मुझे लगता है 3 या 3,500 वचन है. 3,500 वचन मूर्तीपूजेचा निषेध करतात आणि इतकी वर्ष या लोकांना एकही वचन कळलं नाही. हालेलुया. कारण त्यानं त्याला घरात घेतलं नाही. हालेलुया. त्याने सगळं वरवरचं केलं. आपल्या जीवाला जे मजेचं वाटेल, आनंदाचं वाटेल, त्या सगळ्या आपल्या हौशेच्या गोष्टी केल्या. त्याच्या आनंदाच्या गोष्टीचा कोणी विचारच केला नाही. हालेलुया. लेवी 19:4. पन्ना नंबर 145, लय व व्यवस्था, उसका 19वां अध्याय वचन 4. तुम मूर्तों की ओर न फिरना और देवताओं की प्रतिमा ढालकर न बना लेना, मैं तुम्हारा परमेश्वर यहोवा हूँ. तुम्ही मूर्तीकडे, बोला ना सगळे, तुम्ही मूर्तीकडे आणि आपणासाठी कोरीव देव, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. हालेलुया. गो कहेंगे, ते काही लोक म्हणतील एक काय जण जुन्या करारात लिहिले, नव्या करारात कुठे लिहिलंय? नव्या करारातला सांगतो. हालेलुया. 1 योहान 5वां अध्याय वचन 21. अंधार. 1 योहान की पहली पत्री, पन्ना नंबर 337, यूहन्ना की पहली पत्री, उसका 5वां अध्याय वचन 21. हे बालकों, अपने आप को मूर्तों से बचाए रखो. काय म्हटले पहा 21 वचन. लेकरांनो, आपणास मूर्तीपासून राखा. आज तर भरपूर मोठा बाजार आहे तो, नाही का? मार्केट भरले वेगवेगळ्या पदार्थांनी, वस्तूंनी, मूर्त्यांनी, सगळ्या प्रकारच्या गोष्टींनी. जोरात धंदा देवाला विकण्याचा आणि विकत घेणाऱ्यांचा. वचन म्हणतं, काय म्हणतं? आज्ञा काय आम्हाला सांगते? लेकरांनो, आपणास मूर्तीपासून राखा. राखलं नाही, राखलं अंधार आहे. हालेलुया. 1 कोरिंथीकरास पहिलं पत्र 10वां अध्याय वचन 14. पन्ना नंबर 236, कोरिन्थियों की पहली पत्री, उसका 10वां अध्याय वचन 14. इस कारण हे मेरे प्रियो, मूर्ति पूजा से बचे रहो. मराठीत मस्त लिहिलंय. यास्तव माझ्या प्रियांनो, तुम्ही मूर्ती पूजेपासून, बोला ना, दूर, मूर्ती पूजेपासून दूर पळा. हालेलुया. आजी जवळ पण जाऊ नका. आणखीन किती पाहिजे? रोमकरास पत्र 1 अध्याय 22 आणि 23 वचन. अंधार भरून ठेवलाय, तो प्रकाश घेऊन आला, परंतु त्यांनी त्याला घेतलं नाही, म्हणून प्रकाश त्यांच्यामध्ये आला नाही. अंधार जसाच्या तसाच राहिला. हालेलुया. आज जर लोकांना हे कळेल आणि ते जर ख्रिस्ताला खरंच त्या तारणाऱ्याला आपल्या जीवनामध्ये घेतील,
तो अंधकार दूर व्हायला वेळ लागणार आहे का हो? हालेलुया. काय म्हटलंय रोमकरास पत्र पहिला अध्याय वचन 23. वचन 23, और अविनाशी परमेश्वर की महिमा को नाशवान मनुष्य और पक्षियों और चौपाओं और रेंगने वाले जंतुओं की मूर्ति की समानता में बदल डालना। 24. इस कारण परमेश्वर ने उन्हें उनके मन की अभिलाषाओं के अनुसार अशुद्धता के लिए छोड़ दिया कि वे आपस में अपने शरीरों का अनादर करें। काय म्हटलंय 23 वचनात? आणि त्यांनी अविनाशी देवाचा महिमा सोडून त्याच्या बदली नाशवंत मनुष्यांच्या व पक्ष्यांच्या व चतुष्पादांच्या व सरपटणाऱ्यांच्या आकाराची मूर्ती करून घेतली. त्याच्या 22 वचनात काय म्हटलंय? आपण ज्ञानी आहो असे म्हणवीत असता. 22 वचन 22वां वाचा. वचन, वे अपने आप को बुद्धिमान जताकर मूर्ख बन गए। हा, आपण ज्ञानी आहोत असे म्हणवीत. किती वर्ष अभ्यास केलं करतात ते? किती वर्ष? बोला अजून. 12 वर्ष. 12 वर्ष अभ्यास करून भरपूर ज्ञान मिळवलं असं त्यांना वाटतं. हालेलुया. असं त्यांना आणि त्यांच्या लोकांना पण तसंच वाटतं. साधी गोष्ट आहे का? 12 वर्ष. 12 वर्षात 3,500 वचनापैकी एक पण वचन दिसलं नाही. मूर्ती पूजे विरुद्धच एक पण वचन दिसलं नाही. वचन किती खरं आहे बघा. ते स्वतःला ज्ञानी म्हणवीत असता काय म्हटलंय? ते मूर्ख झाले आणि म्हणून त्यांनी अविनाशी देवाचा महिमा सोडून आपल्यासाठी मूर्त्या करून घेतल्या. हालेलुया. अरे आनंदानं नाचायची वेळ आहे की त्याच्यातनं आपण सुटलेलो आहोत. हालेलुया. ज्ञानी म्हणणाऱ्यांच्या तावडीतून सुटलो. हालेलुया. कारण ते खोटं ज्ञान होतं. खरं ज्ञान बायबल आम्हाला देतो. खरं ज्ञान प्रभूचा आत्मा आम्हाला शिकवतो. हालेलुया. हालेलुया. मला खरंच अभिमानानं सांगावीशी वाटते ही गोष्ट. मी 12 वर्ष नाही अभ्यास केला. मी 12 महिने पण अभ्यास करायला कुठल्या कॉलेजमध्ये, कुठल्या शाळेमध्ये किंवा कुठल्या काय ते म्हणतात आता निघाले तिकडे कुठेच गेलो नाही. पण आज जे काही छोडस ज्ञान आहे ना, ते माझ्या प्रभूच्या आत्म्यानं मला शिकवलं. म्हणून मी तुमच्या समोर उभं राहूनच बोलू शकतो की ते ज्ञानी म्हणवीत असता मूर्ख झाले, पण आमच्यासारख्या मूर्खाला त्यानं ज्ञानी केले. हालेलुया. कधी असं घडतं? कब ऐसे होता है? जब हम उसको अपने अंदर लेते हैं तब ये होता है. जेव्हा आम्ही त्याला घेतो तेव्हा. नाही तर नाही घडणार पिढ्या. हालेलुया. हा अंधकार. आणखीन काय अंधकार? त्यांच्यामध्ये काय अंधार आहे मी सांगू. अजून काय अंधकार आहे? मध्यस्थ्याविषयी अंधार. त्यांना वाटतं मरिया आमच्यासाठी मध्यस्थी करते म्हणून ते काय पाठ करून ठेवलंय जे बायबल मध्ये नाहीये. नमो कृपा पूर्ण मरिये धन्य तुझे. तुमच्या पाठ आहे सगळ्यांच्या माहिती ऐकून माझ्या पण झालं. हालेलुया. खरोखर मरिया मध्यस्थी करते आहे बायबल मध्ये कुठे? कोणी दाखवू शकेल मला? अंधारच राहिलाय. हालेलुया. ज्ञानी म्हणवत असणाऱ्यांनी हे सत्य सांगितलंच नाही. मी सांगतो. हालेलुया. 1 तिमोथी 2 अध्याय वचन 5. पढ़ना नंबर 290, तिमोथियस पहली पत्री उसका 2 अध्याय वचन 5। क्योंकि परमेश्वर एक ही है और परमेश्वर और मनुष्य के बीच में भी एक ही बिचवई है, अर्थात मसीह यीशु जो मनुष्य है। आमेन. काय लिहिलंय पहा. कारण एकच देव आहे
आणि देव आणि माणसे यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ, कुठला संत नाही आणि दुसरं कुठलं नाव नाही. हालेलुया, हालेलुया. आमच्यासाठी मध्यस्थी करणारं एकच नाव आम्हाला दिलं आहे आणि ते आहे प्रभू येशूचं नाव. दुसरं कुठलंच नाव नाही. हालेलुया. हा तो प्रकाश आहे जो येशूला आमच्यात घेतल्यानंतर प्रकाशतो. पण त्याने घेतलं नाही म्हणून अंधार अजून तसाच आहे. हालेलुया. अजून गोटे सजत आहेत. अरे बिचाऱ्या महाराजांच्या राजाला अजून बाळ बनवून ठेवलंय. कुठेतरी एका चर्चचं नाव वाचलं होतं, बाळ येशूचं चर्च आहे ना कुठेतरी. नाही नाशिक नाही, इकडे वसई. हा आहे. तर काय बोलायचं बघा, बाळ येशू. एकच मध्यस्थ. हा अंधार जाऊ दे. हालेलुया. इब्रिकरस पत्र, इब्रानियों की किताब 8वां अध्याय वचन 6. इब्री 8:6. पन्ना नंबर 309, इब्रानियों की किताब उसका 8वां अध्याय वचन 6। पर उन याजकों से बढ़कर सेवा यीशु की मिली, क्योंकि वह और भी उत्तम वाचा का मध्यस्थ ठहरा, आमेन, जो और उत्तम प्रतिज्ञाओं के सहारे बांधी गई है। हालेलुया. परंतु आता ह्या ज्या मानाने अधिक चांगल्या वचनांनी स्थापलेल्या अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थ आहे, त्या मानाने याला अधिक श्रेष्ठ सेवा मिळेल. हा याला म्हटले, हा कोण आहे? हिला नाही म्हटलं, याला. हालेलुया. काय म्हटलंय? हा हिला नाही. बायबल म्हणतं याला. एकच नाव येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करणारा. म्हणून आम्ही म्हणतो प्रार्थना करताना येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया. आम्ही आमच्या आईचा अपमान करत नाही, कारण ती काय म्हणाली, तो जे काय सांगेल ते तुम्ही करा. हालेलुया. येशू जे सांगेल ते तुम्ही आम्ही करतो. आम्ही आमच्या आईचा आदर राखतो, मान राखतो. तुम्ही तिचं ऐकत नाही, नुसतं मरिया मरिया करताय. हा हॅलो. प्रभूला धन्यवाद. किती सांगू अजून वचन? अजून एक पाहूया. 12 इब्री 12:24. पन्ना नंबर 315, इब्रानियों की किताब उसका 12वां अध्याय वचन 24। और नई वाचा के मध्यस्थ यीशु और छिड़काव के उस लहू के पास आए हो, जो हाबिल के लहू से उत्तम बातें कहता है। 24 वचन. आणि नव्या कराराचा मध्यस्थ नाव वाचा ना मोठ्याने. नव्या कराराचा मध्यस्थ आहे का कुठलं नाव तिकडे? याच्या जवळ, आणि जे शिंपडण्याचे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा चांगले वचन बदल, या जवळ तुम्ही आलेले. हा नव्या कराराचा मध्यस्थ प्रभू येशू. हालेलुया. अंधार नष्ट होतो जेव्हा आम्ही त्याला आमच्या हृदयात घेतो. अजून काय अंधार आहे? बऱ्याच गोष्टी आहेत. काही महत्वाच्या गोष्टी आपण आज उजेडात आणूया. हालेलुया, हालेलुया. बालकांचा बाप्तिस्मा हा अंधार आहे. येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा कितव्या वर्षी घेतला? का त्याला का नाही लहानपणी दिला? काही लोक म्हणतील त्याला लहानपणी मंदिरात नेलं होतं.
तो बाप्तिस्मा नव्हता, ते समर्पण होतं. समर्पण आणि बाप्तिस्मा याच्यामध्ये फरक आहे. हालेलुया. समर्पण करायला आई वडील किंवा दुसरा कोणीतरी त्याला मंदिरात घेऊन जातो, पण बाप्तिस्मा घ्यायला दुसरा कोणी त्याला घेऊन जात नाही. हा स्वतःच विश्वासानं प्रभूकडे जातो आणि बाप्तिस्मा घेतो. फरक आहे समर्पण आणि बाप्तिस्म्यामध्ये. हालेलुया. 30व्या वर्षी प्रभू येशू ख्रिस्तानं बाप्तिस्मा घेतला. आणि आज आमच्या जगामध्ये सगळीकडे कॅथलिक लोकांमध्ये काय चाललंय, लहान लहान मुलांना बाप्तिस्मा दिला जातो. अंधार नाही तर काय आहे का? अजून पण अंधार आहे. तो त्यांचे स्वतःचे होते त्यांच्याकडे आला, पण त्यांनी त्याला घेतलं. त्यांना गोठा प्रिय वाटला, त्यांना लाईट आणि डेकोरेशन प्रिय वाटले, पण येशूचं वचन प्रिय वाटलं नाही. येशू महत्वाचा वाटला नाही. हालेलुया. बाप्तिस्मा पश्चाताप करून स्वतःला घ्यावा लागतो, पापांचा पश्चाताप. आणि दुसरी गोष्ट, विश्वास ठेवतो तो. मुलांना पश्चाताप हे तरी काय माहिती आहे? याचा अर्थ माहिती आहे? लहान बालकांना आज्ञा काय आहेत माहित आहेत? लहान बालकांना पाप म्हणजे काय कळतो? विश्वास म्हणजे काय कळतो? त्यांना तुम्ही बाप्तिस्मा द्याल? देतात. मग मोठी झाल्यावर सगळ्या गोष्टी करतात. मूर्तीपूजा करतात, व्यभिचार करतात, पाप करतात, सगळ्या नाण्याच्या गोष्टी करतात, कारण त्यांना माहितीच नाही आमचा बाप्तिस्मा झाला म्हणजे काय झालं. हालेलुया. शिकवलंच नाही, शिक्षणच नाही. हालेलुया. काहीच ज्ञान नसतं नाही का? काय म्हटलंय गलतीकारास पत्र 3 अध्याय वचन 27. गलतीकारास पत्र, गलतियों की किताब 3 अध्याय और वचन 27. गलती 3:27 वचन. कारण जितके तुम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावला आहात, तितके तुम्ही ख्रिस्त पांघरला आहे. ख्रिस्त पांघरणे काय समजतो बालकांना याच्यामध्ये? बालकांना पण समजत नाही, बाप्तिस्मा देणाऱ्यांना पण समजत नाही. हालेलुया. जिथे असे विधी होतात ना, तिथे पहिले मी गेलोय, बघितले बाजूला, तिथे प्रार्थना होते आणि नंतर त्या दिवशी तिथे दारू पण प्यायली जाते. खरं आहे की खोटं आहे? हा कोणता संस्कार आहे? त्या बालकांनी काय पाहिलं? आता याने प्रार्थना केली येशूच्या नावामध्ये, मला फर्स्ट कम्युनियन साठी एवढं मोठं छान सगळी सजावट केली आहे, लोकांना बोलवली आहे, आणि हे सगळं थोडा वेळ, पण पिण्याचा भरपूर वेळ बाजूला चालू असतो. अंधार नाही तर काय आहे? हालेलुया. बालकांचा बाप्तिस्मा. अडकले नसते ना व्यसनांमध्ये जर त्यांना बाप्तिस्मा म्हणजे काय ते कळलं असतं तर. पण बालकांना ह्या गोष्टी कशा समजणार? म्हणून येशूनं लहानपणी बाप्तिस्मा नाही घेतला, 30व्या वर्षी घेतला. हालेलुया. हालेलुया. इथे जितक्याने घेतलाय तसंच केलंय का? घेणार, आता परत घेणार आहेत. धन्यवाद. जर त्यांना कळलं असतं तर ते दारूबाजीमध्ये अडकलेच नसते. बरोबर की नाही? हा पण मोठा अंधकार आहे, दारू.
आज कुठलाही कार्यक्रम याच्याशिवाय होत नाही. गेल्या दिवसात एक जोडपं आलं होतं माझ्या घरी. आणि त्यांच्या बरोबर वचनातनं चर्चा चालली होती. ते ओनली जीसस वाले होते. बायबल काढून बोलता बोलता मी म्हणालो की त्यांनी मला विचारलं, तुम्ही चर्चमध्ये का जात नाही? मी म्हणालो, मी चर्चमध्ये यासाठी जात नाही की तिथे प्रभूंच्या आज्ञांचं पालन होत नाही. कुठली आज्ञा? ते मूर्तीपूजा करतात, ते दारूबाजी करतात. जे प्रभू दारूबाजीवर त्याचं तो मला सांगायला लागला, प्रभूने स्वतःने दारूबाजीला प्रभूचा विरोध नाहीये. बायबलमध्ये असं कुठे आहे? प्रभूने स्वतःने बनवला होता द्राक्षरस. मला असा राग आला होता त्यावेळेला, खरंच. अरे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला काय समजता काय? तो स्वर्गातनं पृथ्वीवर तुम्हाला दारू पाजायला आला होता. असंच बोललो मी त्याला. त्याला काही काम धंदे नव्हते की स्वर्गातलं स्वर्ग सोडून पृथ्वीवर तुम्हाला दारू पाजायला आला का तो? द्राक्षरस आणि द्राक्षापासून बनवलेली दारू याच्यात फरक आहे. गोंधळ करू नका. मोसंबीचा रस आणि मोसंबीची दारू फरक आहे. संत्र्याचा रस, संत्र्याची दारू फरक आहे. रस पेल्यावर माणूस झिंगत नाही, पण मोसंबीची पेल्यावर मस्त जिंकतो. त्याची नशा उतरवली मी. आजही बरेच काही लोक असंच समजतात. प्रभू येशू ख्रिस्तानं म्हणतात दारू बनवली लग्नामध्ये, काना गावामध्ये. त्याच्यासाठी आला स्वर्ग सोडून. प्या. किती अंधार भरलाय बघा लोकांच्या मनात. मग बायबल मधलं वचन काय ते खोटं आहे? दाखवलं काढून. म्हटलं वाच नीतिसूत्र 20वा अध्याय वचन 1. हालेलुया. ऐकताय ना? सगळे जागे आहेत? वर्णनामा 788 नीति वचन उसका 20वां अध्याय वचन 1. दाख मधु ठट्टा करने वाला और मदिरा हल्ला मचाने वाली है. जो कोई उसके कारण चुप करता है वह बुद्धिमान नहीं. हालेलुया. काय लिहिलंय पाहिजे? काय लिहिलंय पाहिजे? मद्य थट्टा करणार आहे, मद्य कलागत म्हणजे काय, भांडण लावून देणार आहे. हालेलुया. जो कोणी त्याने जिंकतो तो कोण आहे? सुज्ञ नाही म्हणजे कोण आहे? बोलत का नाही तुम्ही? मूर्ख आहे. सुज्ञ नाही म्हणजे कोण आहे? मूर्ख आहे. मी म्हणतोय का? बायबल मध्ये लिहिलंय, मी वाचलं फक्त. हालेलुया. जो ते पितो तो सुज्ञ. चर्च मध्ये असं बोलायला तर कोणी दिलं तर किती बरं होईल ना. प्रभूला धन्यवाद. अजून बघूया यशया 5:11-12. यशया 5 वचन 11 आणि 12. पन्ना नंबर 827 यशया उसका 5वां अध्याय वचन 11 और 12. हाय उन पर जो बड़े तड़के उठकर मदिरा पीने लगते हैं और बड़ी रात तक दाख मधु पीते रहते हैं, जब तक उनको गर्मी न चढ़ जाए. उनके भोजों में बिना सारंगी, दफ, बांसली और दाख मधु ये सब पाए जाते हैं, परंतु यहोवा के कार्य की ओर से दृष्टि नहीं करते और उसके हाथों से काम
देखते। काय म्हटलं 11व्या वचनामध्ये, मध्याच्या मागे लागावे म्हणून जे मोठ्या पहाटेस, कशाला मोठ्या पहाटे उठता सकाळी? रात्रीचं उतरवायला उतारा आले. आणि काय करतात? पहाटे सुटतात आणि द्राक्षरस त्यांना धुंद करीपर्यंत मोठ्या रात्रीही पीत राहतात. त्यांना हाय हाय. अशा गोष्टी सगळ्यांनी एकत्र म्हणाल्यावर मजा येईल. काय म्हटलंय? मोठ्या रात्रीही पीत राहतात त्यांना हा, क्या बात आहे. त्यांना हाय हाय. बरं, नुसतं पीत राहतात नाही, पुढे पण मजा आहे बघा. हे सगळं असतं, वीणा, सतार, डब आहे ना, आताच्या भाषेत बेंजो, डिस्को, जिंचा डिंचा डिंचा, डीजे, हा, पीजे आणि डीजे दोन्ही चाललेलं असतं. किती मोठ्या रात्री 10 वाजले. गव्हर्नमेंटने 10 नंतर बंद करायला सांगितलंय, हे 10 नंतर सुरू करतात. एक तरी गोष्ट वचनाप्रमाणे आहे का बघा? शिकवलं यांना? हे कोणी सांगितलं? नाही सांगितलं. 12 वर्ष. बरं झालं 12 वर्ष मी नाही कुठे गेलो. हालेलुया. अंधार, दारूबाजी, चुकीच्या गोष्टी, सगळ्या पिढ्यानपिढ्या रीतिरिवाज जसे चालत आले आहेत तसेच्या तसे पुढे. आणि त्याला नाव काय दिलं गेलेलं आहे आता? ही आमची संस्कृती आहे. काय नाव दिलंय त्याला? मस्तपैकी संस्कृती आहे. संस्कृती विसरून चालणार. संस्कृती नाही, आता ती विकृती झाली आहे. हालेलुया. आज खरंच नाचा तुम्ही, कारण या सगळ्यातून देवानं आम्हाला सोडवलं आहे. हालेलुया, हालेलुया. आता आम्हाला गोटा बांधायची गरज पडणारच नाही आणि डेकोरेशन तर अजिबात नाही. हालेलुया. आमचा क्रिसमस हा आत्म्याने भरलेला क्रिसमस. प्रभूला धन्यवाद. प्रभूला. करंथियों की पहली किताब उसका 6वां अध्याय वचन 10. पहला करंथी 6वां अध्याय वचन 10. पन्ना नंबर 232, करंथियों की पहली पत्री उसका 6वां अध्याय वचन 10। न चोर, न लोभी, न पियक्कड़, न गाली देने वाले, न अंधेर करने वाले परमेश्वर के राज्य के वारिस होंगे। हाँ, जोर का झटका. काय म्हटले डायरेक्ट? मद्यपी देवाच्या राज्याचे वतन पावणार नाही. हे देवाच्या राज्यात स्वर्गात जाणार नाही. हे सांगितलं तरी जाऊन पितील, कारण प्रेम येशूवर नाही बाटलीवर जास्त आहे. हालेलुया. नाव येशूच आहे पण येशूवर प्रेम नाही. कारण म्हणूनच येशूने म्हटलं, जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल ना तरच तुम्ही माझ्या आज्ञा पाळा, नाहीतर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाहीतर तुम्ही तुमचा बाप जो पूर्वीपासून लबाड सैतान, तुम्ही त्याचंच ऐकणार. हा, दुसऱ्या कोणाचं ऐकणार नाही तुम्ही. हालेलुया. आणि जे असं कोणी वचनातनं सांगतात त्यांना काय, त्यांच्याविषयी काय चर्चेस मधून बोललं जातं? जरा जास्तच होते पण होऊ दे. हालेलुया. काय सांगितलं जातं? तुम्ही त्यांचं ऐकू नका, ते प्रोटेस्टंट आहेत, त्यांचं ऐकू नका. काय घाबरतात आपल्याला ते. हॅलो, यांना का भीती वाटते की खरंच जर यांचं यांनी ऐकलं तर मग आपलं काय होईल?
पण आम्ही म्हणतो तुम्ही त्यांचं पण ऐका, तुम्ही आमचं पण ऐका, आणि मग बायबल उघडून शोधून पहा, सत्य तुम्हाला समजेल. खरं कोण खोटं कोण ते तुम्हाला समजेल. आम्ही नाही म्हणत त्यांचं नका ऐकू, आम्ही म्हणतो त्यांचं पण ऐका, आमचं पण ऐका. तुमच्यात हिंमत असेल सांगा ना. हालेलुया. आमचं पण ऐका आणि ते पण ऐका. बायबल शोधा आणि बघा काय सत्य आहे. हालेलुया. अंधार असं अंधारानं गासलेलं असताना तो प्रकाश बनून आमच्यासाठी आला. हालेलुया. मूर्तीपूजेचा अंधार, दारूबाजीचा अंधार, व्यभिचाराचा अंधार, पाप, शाप, आजार, रोग, किती किती लिस्ट मोठी होईल. हालेलुया. आणि हा सर्व अंधार लाईटने जाईल का? नाही. तो घालवण्यासाठी तो जगाचा प्रकाश बनून आमच्यामध्ये आला. म्हणून आम्ही आनंद करतो, म्हणून रोज आम्ही धन्यवाद देतो, रोज आम्ही ख्रिसमस साजरा करतो, रोज आम्ही म्हणतो हो प्रभू येशू आमचा प्रकाश आहे. आम्ही अंधारात चालणार नाही. हालेलुया. अंधाराच्या गोष्टी आमच्यावर धनी पण करणार नाही. येस, कारण तो प्रकाश आमच्यावर आला आहे. हालेलुया. जगाचा प्रकाश. मैं आनंद केला पाहिजे की नाही? हालेलुया. हम तो मसीह के लिए पागल है, दीवाने हैं. दुनिया वालों को पूछो तुम किसके लिए पागल और दीवाने हो? डॉलर 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 डॉलर. कशासाठी? पैसा पैसा पैसा. डॉलर. इकडे जा, ते अमेरिकेत जा, इंग्लंडला जा, नोकरी करायला तिकडे जा. कशाला पाहिजे? डॉलर पाहिजे, डॉलर पाहिजे. हालेलुया. लेकिन हम तो मसीह के लिए पागल है, दीवाने हैं. हालेलुया. असं झाल्याशिवाय तुम्हाला आनंद कळणार नाही ख्रिसमसचा काय असतो तो. प्रभूला धन्यवाद. यशाया 9:2. वर्णन नंबर 831, यशाया उसका 9वां अध्याय वचन 2. जो लोग अंधियारों में चल रहे थे उन्होंने बड़ा उजियारा देखा. आमेन, आमेन. और जो लोग घोर अंधकार से भरे हुए मृत्यु के देश में रहते थे उन पर ज्योति चमकी. आमेन. हालेलुया. तो प्रकाश कसा आला पहा. दुसरं वचन 9वां अध्याय वचन 2. जे लोक अंधारात चालत होते त्यांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. हालेलुया. जे लोक अंधारात चालत होते त्यांनी मोठा प्रकाश. असा प्रकाश कधी पाहिला नाही. तो प्रकाश त्यांनी पाहिलाय. जे मृत्यू छायेच्या देशात राहत होते त्यांच्यावर उजेड प्रकाशला आहे. हालेलुया. अंधारात असलेल्यांवर उजेड प्रकाशला आहे. का बरं? कारण तो आला, त्यानं ठोकलं आणि आम्ही उघडलं, आणि उघडल्यावर तो प्रकाश आमच्यामध्ये आला. हालेलुया. आणि त्या मृत्यू छायेतून त्यानं आम्हाला बाहेर काढलं. हालेलुया. आनंद करा, आनंद करा. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. आणखीन एक कारण आहे आम्हाला आनंद करण्यासाठी, सेलिब्रेट करण्याचं. कारण त्यांना तो आम्हाला देवाची लेकरं बनवायला आला. हालेलुया. देवाची लेकरं. पूर्वी सैतानाची होतो. हालेलुया. पण आता आम्ही सैतानाची लेकरं राहिलो नाही, कारण तो आम्हाला त्याची लेकरं बनवायला. कोणाला बनवलं? जितक्यांनी त्याला घेतलं. योहान 1:12.
पन्ना नंबर 130 यूहन्ना उसका पहला अध्याय वचन 12। परंतु जितनों ने उसे ग्रहण किया यस, जिन्होंने उसे ग्रहण किया उसके उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया, हालेलुया, आमेन। अर्थात उन्हें जो उसके नाम पर विश्वास रखते हैं। काय म्हटलंय 12व्या वचनामध्ये? जितक्यांनी त्याला अंगीकारलं तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची लेकरं होण्याचा हालेलुया। देवाच्या लेकरांनो म्हणा प्रभू येशू मसीह की हालेलुया। सैतानाची लेकरं, नाशाची लेकरं, हालेलुया, नरकाची लेकरं, परंतु आता देवाची लेकरं, हालेलुया। कारण तो आला म्हणून, तो स्वर्ग सोडून आमच्यासाठी आला म्हणून, हालेलुया। हो, सेलिब्रेशन तो बनताय भाई, हालेलुया। आणखीन कितीतरी कारण आपल्याला सांगता येतील। अजून एक कारण बघूया, सैतानाची कामं नष्ट करावी म्हणून तो आला, हालेलुया। पहिला यूहन्ना 3 अध्याय वचन 8। पहिला यूहन्ना 3 अध्याय आणि वचन 8। पन्ना नंबर 334 यूहन्ना की पहली पत्री उसका 3 अध्याय वचन 8। जो कोई पाप करता है वह शैतान की ओर से है, क्योंकि शैतान आरंभ से पाप करता आया है। परमेश्वर का पुत्र इसलिए प्रकट हुआ कि शैतान के कामों का नाश करे। आमेन। जो पाप करतो तो सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचसाठी प्रकट झाला की त्याने सैतानाची कामं नष्ट करावी। आज 25 तारखेची तयारी करून बसले, ही सैतानाची काम आहेत की ख्रिस्ताची काम आहेत? हॉटेल बुकिंग केले आहेत, बाटल्या आणून ठेवल्या आहेत, जोरात सेलिब्रेशन पार्ट्या ठरलेल्या आहेत। हॉटेल्स कशासाठी? प्रभूच्या कामांसाठी बुक झाले, बुकिंग फुल आहे। तो आला ही सगळी सैतानाची कामं नष्ट करण्यासाठी, हालेलुया। जितक्यांनी घेतलं सुटले, हालेलुया। क्रिसमस आमचा आहे, हालेलुया। प्रभूला धन्यवाद। आणखीन एक महत्वाचं कारण आपण पाहूया। योहान 3:16 माहित आहे सगळ्यांना, नाही का? योहान 3:16। पन्ना नंबर 133 यूहन्ना उसका 3 अध्याय वचन 16। क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया, हालेलुया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे वह नष्ट न हो परंतु अनंत जीवन पाए। यस, सर्वकालिक जीवन, अनंत काळाचं जीवन, म्हणजे सर्व काळ स्वर्गामध्ये पित्याबरोबर आनंदानं राहायचं। कशासाठी त्याने पुत्र पाठवला? काय दाखवलं पित्यानं त्याच्याद्वारे? तो किती प्रेम आमच्यावर करतो, हालेलुया। रोज आपली याची जाणीव झाली पाहिजे की माझा पिता माझ्यावर इतकं प्रेम करतो की त्यानं आपल्या एकुलत्या पुत्रावर सुद्धा केलं नाही। हॅलो, काय म्हणालो मी, कळलं का? मी असं का म्हणालो? एकुलत्या एक पुत्रावर सुद्धा त्याने प्रेम केलं नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम त्यानं आमच्यावर केलं का? का म्हणतोय मी असं? येस, कारण आमच्यावर जे काही शिक्षा होती, दंड होतं, मरण होत, शाप होतो, ते सर्व त्यानं त्याच्यावर टाकलं। मला सांगा मग प्रेम कोणावर जास्त?
हे आम्हाला आठवलं नाही पाहिजे? दारू प्रिय इतकी वाटते तुम्हाला? अरे ज्यानं आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी स्वर्गामध्ये न ठेवता या पृथ्वीवर पाठवला की तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, त्या प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा मूर्ती, दारू, किती गोष्टी सांगू, त्या जास्त प्रिय आहे. त्या बापाला आज काय वाटत असेल? त्या पित्याच्या हृदयाला आज काय वाटत असेल? विचार करतात कोणी लोक कधी घे की यांना सार्वकालिक जीवन असावं, हे माझ्या बरोबर राहावे, स्वर्गामध्ये यांनी माझ्या बरोबर असावं, म्हणून मी माझा एकुलता एक पुत्र दिला. आणि त्याच येशूच्या नावाने हे रात्र रात्र बसून मद्यधुंद होणार आहेत, व्यभिचार करणार आहेत. किती भयंकर आहे. आमच्यातले प्रत्येकानं ही जाणीव ठेवायची गरज आहे. मरेपर्यंत ज्या ज्या वेळेला प्रेम कमी होईल, निराशा येईल ना, त्या त्या वेळेला त्या वधस्तंभावर जिकडे ते पाहायचं, ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावर पाहायचं, त्यानं हे माझ्यासाठी केलंय, तो मला सोडवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. मी अशा व्यर्थ गोष्टींमध्ये नाही मरणार. त्याचे संकल्प खूप चांगले आहेत. हालेलुया. आणि असा प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाच्या दाराशी आजही उभा आहे, आजही ठोकत आहे, आणि आजही तो म्हणत आहे, माझ्यासाठी उघड, मला तुझ्या बरोबर यायचं आहे, मला तुझ्या बरोबर राहायचं. मी जीवन घेऊन आलो आहे, मी प्रकाश घेऊन आलो आहे, मी तुझं तारण घेऊन आलो आहे, माझ्यासाठी उघड. गोठ्यात नको रे, मला तुझ्या घरात यायचं आहे, मला तुझ्या बरोबर राहायचं आहे. मला एक अभंग छान मला सकाळीच ते आठवलं. तो ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हा केला तू त्याच्या कान देई. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, थकला दमला उभा ठाकूनिया, वाट पाहुनिया मित्रा तुझ. थकला दमला, वाट पाहून, मित्रा म्हणतो, मित्रा तुझी वाट पाहून थकला दमला, तुझ्या दाराशी उभा राहा. किती वर्ष गेली तुला पाहून या. काय तुटत असेल त्या पित्याचं हृदय, त्या ख्रिस्ताचं. आम्ही त्याच्यामध्ये होतो ना, आम्ही त्याचा अंश ना, आम्ही त्याचाच एक भाग ना. थोड्या वेळासाठी वेगळं केलंय ना. तो ख्रिस्त दाराशी उभा राहून काय म्हणतो, किती वर्ष गेली तुला पाहून या. किती वर्ष, अजूनही का वाया गुंतलासी. अरे येऊ दे ना मला तुला पाहायला, तुला भेटायला. अजूनही का वाया गुंतलासी. पातक भराने नरकी जाशील, कसा सुटशील सांग मला. म्हणून मी दाराशी उभा आहे, म्हणून मी ठोकत आहे, म्हणून मी तुझी वाट पाहत आहे. तारावया तुझ आला तुझ्या दारी, म्हणून माघारी लावू नको. तारा आला तुझ्या दाराशी, तुला आलो आहे, मला माघारी नको पाठवूस. काय प्रेम आहे, काय कळवळ आहे, काय हृदय आहे, काय आहे.
हृदय तुटत कशी नाहीत लोकांची हे सगळं करत असताना. माघारी लावू नको तो म्हणतो. ख्रिस्त आला दारी, तुझ्या हृदयाच्या हाके लागी त्याच्या कान दे. तुझ्या हृदयाच्या ज्यांनी उघडलं त्याच्यासाठी ते धन्य, ज्यांनी घेतलं त्याला ते धन्य. वो दरवाजे पे खड़ा है, वो ठोकता है, वो कहता है मुझे तेरे घर में आना है, मुझे तुझे छुड़ाना है. आज क्रिसमस है. जिनके दिल में वो आएगा ना, जो लोग उसके लिए अपने दिल के दरवाजे खोलेंगे और कहेंगे हाँ दोस्त, मेरे मित्र, मेरे प्रभु, मेरे यीशु, बहुत साल तुझे इंतजार करवाया लेकिन अब नहीं, अब नहीं, आता नहीं प्रभु. त्याला टेन्शन, त्याला काळजी. तो म्हणतो अरे नरकात जाशील, कसा सुटशील त्याच्यातून. घे मला तुझ्या घरात घे. गोठा नको सजवूस, तारेनी लाईट नको लावूस, मला त्याची गरज नाहीये. खरंच माझ्यावर प्रेम करत असशील ना तर आज मला घे, आज मला घे. तारावया तुझ आला तुझ्या दारी, म्हणून माघारी लावू नको. तारायला. कलस्यकरास पत्र 1 अध्याय वचन 27. पन्ना नंबर 277, कलस्सियों की पत्री उसका 1 अध्याय वचन 27. जिन पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा कि उन्हें ज्ञान हो कि अज्ञानता हो, तो उस भेद की महिमा का मूल्य क्या है, और वह यह है कि मसीह जो महिमा की आशा हेतु में रहता है. राष्ट्रांच्या लोकांमध्ये या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यांना कळवणे देवाला बरं वाटलं. ती सर्व ज्ञान, ती संपत्ती म्हणजे तुम्हामध्ये ख्रिस्त गौरवाची आशा ही आहे. आमच्यामध्ये ख्रिस्त गौरवाची आशा ही संपत्ती. हालेलुया. काय आहे प्रभूची इच्छा? तेसलोनिकस काय म्हटलंय पत्रामध्ये? सर्वदा अखंड निरंतर ज्याच्या हृदयात ख्रिस्त जन्मतो ना तो हेच करतो रोज. हालेलुया. सर्वदा आनंद, कारण त्याला माहित आहे ख्रिस्त माझ्यामध्ये आला आहे. आणि प्रभूची इच्छा आमच्याकडून हीच आहे. एक दिवस किंवा एक आठवड्याचा आनंद नाहीये तो, हा सर्व वेळ, सर्वदा. हालेलुया. आयुष्यभराचा आनंद आहे. आमेन. 25 ते 31 नाही, सर्वदा. हालेलुया. सर्व आनंद करण्यासारखी घटना आहे. आणि म्हणून आपण शेवटचं वचन वाचूया. कलस्यकरास पत्र 2 अध्याय वचन 4. पन्ना नंबर 278, कलस्सियों उसका 2 अध्याय वचन 4. ये मैं इसलिए कहता हूँ कि कोई मनुष्य तुम्हें लुभाने वाली बातों से धोखा न दे. आणि कोणी मोहक बोलण्याने तुम्हास इतकी वर्ष भुलवलं, इतकी वर्ष लोकांना अंधारात चालवलं. पण आता 6 आणि 7 वचन, त्यातलं 6 आणि 7 वचन 6. अतः
जैसे तुमने मसीह यीशु को प्रभु करके ग्रहण कर लिया है, वैसे ही उसी में चलते रहो और उसी में जड़ पकड़ते और बढ़ते जाओ, और जैसे तुम सिखाए गए वैसे ही विश्वास में दृढ़ होते जाओ और अधिकाधिक धन्यवाद करते रहो। आमेन, हालेलुया। आपण सगळ्यांनी हे वचन एकत्र वाचू. 6वं वचन, कलसीकरास पत्र 2 अध्याय वचन 6. तर ख्रिस्त येशू जो प्रभू, त्याला तुम्ही अंगीकारले तसे तुम्ही त्याच्यामध्ये चाला. त्याच्यात मुळावलेले असून तुम्ही त्याच्यात रचलेले व तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात स्थिरावलेले सेवा आणि उपकार स्तुती करण्यात पार वाढा. हालेलुया. हा प्रभूला आनंदित करणारा ख्रिसमस. हालेलुया. सर्व काळ प्रभूला आनंद देणार. त्याचा आनंद सर्व काळासाठी त्यानं आम्हाला दिला. आता आमची वेळ आहे. आमच्या ह्या गोष्टीने आम्ही त्याला सर्वदा आनंद द्यावा. त्या गोष्टी ह्या आहेत. हालेलुया. कारण आमच्यासाठी तारणारा जन्मला. आमचा प्रकाश आमच्यावर आलेला आहे. सार्वकालिक जीवन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. त्याचे आभार मानू प्रत्येक जण.